नमस्कार मित्रांनो, आज आपल्या समोर आहेत संदीप मोहिते पाटील. त्यांनी हंबीरराव मोहिते आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा भव्य दिवस चित्रपटाची निर्मिती केली आणि हा चित्रपट संपूर्ण त्यांनी जगभर पोहोचवला. आज एक होतं माळीन या चित्रपटाच्या प्रीमियर शो साठी आज ते शुभेच्छा देण्यासाठी खरं तर आलेले आहेत. तर मी त्यांचं स्वागत करतो. आणि सर, आता ऐतिहासिक चित्रपट आहेत, बरेच सामाजिक चित्रपट तयार होतात. आता हा विषय आपल्या सर्वांच्या समोर येतोय. हा चित्रपट येताना आता तुम्ही वेगळ्या विषयावरती काम करता, बऱ्याच स्टेप तुमच्या हातून गेलेल्या असतात, डोळ्यातून गेलेल्या असतात. हा विषयावरती चित्रपट येतो, तर त्याबद्दल प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? का आव्हान करायचे हा चित्रपट पाहिला पाहिजे? आम्ही ऐतिहासिक चित्रपट जरी करत नसतो, सार्वजनिक जीवनात सोशल जीवनात फार ऍक्टिव्ह असतो. एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की माळीन हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी समुदायातला विषय आहे. म्हणजे माळीन ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस मला असं वाटतं की 3 वाजता आले. शो आपल्या 4 दिवस जेवला नव्हता. त्यामुळे माळीन सारखे त्यांनी काय जे दुःख भोगले हे या चित्रपटाच्या म्हणजे आपण त्यावेळेस तरी दुःखात होतो तरी आपण ते लांबून हे करतो. चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला ते अनुभवता येईल की त्या लोकांना काय भेटलं, त्या लोकांना किती त्रास झाला. तर काय होतं, एखादा बसून ते उठवतोय. डोळ्यासमोर गाव जाणं किती भयानक असतं, किती दुर्दैवी असतं, म्हणजे त्याला बाकी शब्द नाही. आता आज बहुसंख्य लोक, भरपूर लोक इथे आलेले आहेत आणि आज चित्रपटाचे टेक्निशियन आहेत, कलाकार आहेत, पत्रकार आहेत आणि भरपूर निर्माते आहेत. तुमच्या सारख्याने या चित्रपटाला सपोर्ट करणं खरं तर आज मराठी चित्रपट सृष्टीची गरज आहे. तर असे वेगवेगळे सिनेमे येत आहेत, प्रेक्षकांनी चित्रपट तर पाहायला येतील सामाजिक भावनेतून. आता भविष्यात काय होतं, पिक्चर येईल, पिक्चर निघून जाईल, पण मला असं वाटतं कुठेतरी माळींकडे गेलं पाहिजे. तिथल्या काय गोष्टी असतील, शासनाकडनं तर बरीच मदत झालेली आहे, पण आपल्याकडनं काही करता येईल असं काही तुम्हाला वाटतंय का? शनिवारी पुणे शहराचं सगळ्यात मोठं थिएटर मला माहित असेल सिटी प्राईड 7 रोड आहे. ते संपूर्ण थिएटर मी शनिवारी बुक करताय. ते संध्याकाळचा काय झालं, एक 8-10 मिनिटात की सर्वसामान्य आता एक त्या गोष्टीला 8-10 वर्ष झालेली आहेत. नवीन पिढीला देखील समजावं काय परिस्थिती होती त्यावेळेस, की माळीन काय आपला इतिहासाचा एक भागच आला. लोकांना काय ह्या मराठी चित्रपट हेल्पिंग हँड द्यावा म्हणून एक अख्खा शो मी साधारण 650 लोकांची कॅपॅसिटीचा थिएटर मी बुक केलेला आहे. शनिवारी संध्याकाळी 7:07 गोष्ट आहे. आणि यातून माळींच्या म्हणजे वाईट अनुभवातून ते गेलेले आहेत आणि त्यातून आपण पुन्हा काय मदत करू शकतो, प्रत्येक जण याचा सारासार विचार करी. आजही झालं तर मोकळे जे काय मदत आहे, पण जे काय करतात VIP आले, ते बराच वेळ झाले, ते म्हणतात आम्हाला आभार.